नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गांधी जयंतीवर एक छोटंसं पण प्रभावशाली भाषण. चला तर मग. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जयंती. हा दिवस केवळ एका व्यक्तीचा वाढदिवस नाही, तर तो आहे सत्य, अहिंसा आणि शांततेच्या मूल्यांचा उत्सव. आज आपण बापूंच्या जीवन कार्याला आणि त्यांच्या महान विचारांना वंदन करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. गांधीजी, ज्यांचे मूळ नाव मोहनदास करमचंद गांधी, त्यांनी साधेपणा, त्याग आणि दृढ निश्चयाच्या बळावर जगाला एक नवी दिशा दिली. त्यांचे जीवन म्हणजे माझे जीवन हाच माझा संदेश याचे मूर्तिमंत उदाहरण होते. महात्मा गांधींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जी भूमिका बजावली त्याला जगात तोड नाही. त्यांनी बंदुकीऐवजी अहिंसेचे शस्त्र उचलले. सत्याग्रह हे त्यांचे सर्वात मोठे आणि प्रभावी आंदोलन होते. करो वा मरो या मंत्रासह त्यांनी देशाला एकत्र आणले आणि ब्रिटिशांना नमण्यास भाग पाडले. मिठाचा सत्याग्रह असो वा चले जाव आंदोलन, त्यांनी प्रत्येक वेळी जनतेला शांततेच्या मार्गाने लढायला शिकवले. चला तर मग पाहूयात गांधीजींचे विचार आणि त्यांची प्रासंगिकता. गांधीजींच्या विचारांचा आधारस्तंभ म्हणजे सत्य आणि अहिंसा. त्यांचे म्हणणे होते की सत्य हे ईश्वराचे रूप आहे आणि ते मिळवण्याचा मार्ग म्हणजे अहिंसा. आजच्या जगात जिथे द्वेष, हिंसा आणि असहिष्णुता वाढत आहे, तिथे गांधीजींचे हे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यांनी सांगितलेले साधे जीवन आणि उच्च विचार हे तत्त्व आजच्या भौतिकवादी युगात एक प्रेरणास्रोत आहे. गांधीजींनी स्वदेशी आणि ग्रामस्वराज्याचा पुरस्कार केला. त्यांच्या मते भारताची खरी प्रगती शहरांमध्ये नव्हे तर खेड्यांमध्ये आहे. त्यांनी हातमागाला म्हणजेच चरख्याला महत्त्व दिले. चरखा हे केवळ सूतकताईचे साधन नव्हते, तर ते आत्मनिर्भरता, स्वावलंबन आणि श्रमप्रतिष्ठेचे प्रतीक होते. गांधीजींनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. त्यांनी अस्पृश्यांना हरिजन म्हणजेच देवाचे लोक असे नाव देऊन त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सर्वधर्म समभाव चे तत्त्व आजही आपल्या देशाच्या एकात्मतेचा आधार आहे. या क्षणी मला एक चारोळी आठवते. सत्याग्रहाची ज्योत त्यांनी शांततेची मशाल धरली. अन्याय अत्याचाराविरुद्ध अशी लढाई जगाने पाहिली. पाहूया गांधीजींचे आदर्श आणि युवा पिढी. आजच्या युवा पिढीसाठी गांधीजींचे जीवन अनेक महत्त्वाचे धडे देते. त्यांनी शिकवलेली श्रमनिष्ठा, वेळेचे पालन आणि कामाप्रती असलेली निष्ठा हे गुण प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारले पाहिजे. गांधीजींच्या नशामुक्त समाजाच्या कल्पनेचे पालन करणे आजच्या तरुण पिढीसाठी खूप गरजेचे आहे. आपण गांधीजींच्या तत्त्वांचे पालन करून एक चांगला समाज घडवू शकतो. आपल्याला त्यांच्यासारखे महान होण्याची गरज नाही, पण त्यांच्या विचारांचा एक छोटासा अंश जरी आपण आपल्या जीवनात आणला तरी आपले जीवन नक्कीच बदलून जाईल. आज गांधी जयंतीच्या दिवशी आपण सर्वांनी संकल्प करूया की आपण आपल्या घरात, समाजात आणि देशात स्वच्छता, शांतता आणि सद्भावना राखण्याचा प्रयत्न करू. आणखी एक चारोळी सांगावीशी वाटते. खादीचा साधेपणा त्यांनी दिला देशाला महान संदेश. विचारांचे मोती जपले असा थोर आमचा राष्ट्रपिता. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे आधी स्वतः बदलून दाखवा, जो बदल तुम्हाला जगात हवा आहे. आपण सर्वजण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक सुंदर, शांत आणि विकसित भारताची निर्मिती करूयात. धन्यवाद आणि जय हिंद. या भाषणामध्ये किंवा या वाक्यरचनांमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल करून
एक प्रभावी भाषण सादर करू शकता. धन्यवाद.